500. आमच्या सरपंच साहेबांच्या बॅनरवरती जर षटकार आला तर 1000 शिवशाही ग्रुपकडून हा पारितोषिक आहे. आणि स्टेजवरती षटकार आला तर पपेश दादा यांच्याकडून 500. आणि त्याचबरोबर आयवा जेल शिवशाही ग्रुपचे जे मेंबर शिल्लक आहेत इथे त्यांच्यासाठी 5000. तनय आपण पाहतो स्ट्राईकला ऋतिक गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिला चेंडू सुरेख फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. खराब क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. चेंडू वन बाउन्स सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. थँक्यू मास्टर. चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. विकेट हॅटिंगसाठी आपण पाहतो जयजी डायरे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. चौकार हॅटिंग आणि षटकार हॅटिंगसाठी पण जयजी डायरे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. ऋतिकचा पुढचा चेंडू कट केला. अप्पर कट आपण पाहतो. थर्डमॅन झोन मध्ये आपण पाहतो सुंदर फटका. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. अनिकेतच्या बॅट पोतून आला चौकार. थँक्यू मास्टर. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. झालेत का? ओके धन्यवाद. मुलं जागा कोण कोण आहे बघून द्या आता. हा बघा सगळे कसे थरथरीत झाली. 4 चेंडू आणि 10 धावा झालेत. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा पाहिलं गेलं आपण. जरा खाली बसा थोडं दादा. 2 मिनिटं फक्त. चौकार या ठिकाणी पाहतो. स्कोररला दिसायला पाहिजे. चौकार या ठिकाणी आलाय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोचली ती 14 या आकड्यावरती. चौदा धावा आपण पाहतोय. जिथे पुन्हा एकदा चांगला फटका कार्पेट पद्धतीने केला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आपण पाहतो आणि त्याने का धावला हा अनिकेतने विचारला प्रश्न. इथे पाहतो 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या 15 आकड्यावरती आपण पाहतो. आकाश धोनी तयार झालाय. नवीन फलंदाज 1 डाऊनला मैदानावरती पाहतोय. चला चांदे संघ वेल घेऊ नका. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या.
थँक्यू. लगातार आपण पाहतो आत्ता परत पाहिलं गेलं जेवढ्या स्पर्धा रंगल्या गेल्या आणि या कर्जत तालुक्यामध्ये आणि त्याच्या सर्वांचा मानकरी आपण पाहतो ठरला गेला तो कर्जत तालुक्यातील संघ. आणि इथे पाहतो पुन्हा एकदा कर्जत तालुक्यातील दोन संघ फायनलमध्ये आहेत. एकीकडे श्री 11 जयशंकर चांदेई संघ, दुसरीकडे श्री 11 सोमदाई 11 गुंडगे संघ. या ठिकाणी पाहतोय गोलंदाज तयार. अतिचा चेंडू पाहतोय. स्विंग होता चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वलन घेत जरूर होता. बॅटची एनर्जी घेतली गेली. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव. येणारे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 15 या आकड्यावरती आपण पाहतोय स्थित झाले. अजूनही सुंदर चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. नो बॉल आहे. सर यावरती या. सर यावरती या. नाही 12 प्लेयर आपण पाहतो त्यांना मान्य नाही. सर या चेक करा या. कारण ती लाईन त्यांना माहिती आहे. त्यांना चेक करून द्या. ते जे डिसिजन देतील तो डिसिजन आखरी असेल. सागर चेक करतील ते. जो डिसिजन असेल तो डिसिजन देतील ते. जो असेल तो डिसिजन. फायनलची मॅच आहे. कोणावरती अन्याय होणार नाही आहे. तिसरं पंच जे आलेत ना आपल्या त्या मेन पंचांना बोलवलेत ना. तो जो निर्णय देईल तो दोन्ही संघाला मान्य असेल. हां
तर नो चेंडू पंचाने या ठिकाणी घोषित केलंय. चला पंच, फ्रीजचा चेंडू आपण पाहतो, चालू करा लगेच. धावसंख्या स्कोर कार्ड नवनाथ आम्हाला सांगतील. 16 धावा धावफलकावरती आहेत. फ्रीजचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती. आणखी एक निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे बाद व्हावा लागेल. अनिकेतला स्ट्राईकला आलाय तो आकाश धुरी. आत्ता परत पाहतो 3 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. एक जरूर नो चेंडू आला होता, पण इथे फलंदाज धावबाद झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोचली ती 16 या आकड्यावरती. थँक्यू जी मास्टर. नवीन फलंदाज संकेतला आपण पाहतोय. मला कृष्णादा घाटेने पहिल्याच दिवशी विचारलं होतं, शेवटच्या रात्रीला मला जायचं आहे पहाटे लवकर, किती वाजता उरकेल. मी सांगितलं दादा 7 वाजता आपण घरी जाऊ, पण आज थोडं 7:15 होतील. इथे पाहतो सुरेख फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 बाउंड चेंडू उचलला जाईल. त्या दरम्यान दुसरी धाव आपण या ठिकाणी पाहतोय. 2 धावा पाहतोय. बाबू आपला पाहतो डोका सांभाळून या ठिकाणी धावत होता. 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलाय तो 18 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. आतिश 5,000 रुपये कमवले आज त्यांनी षटकाराच्या हॅट्रिक मध्ये. इथे पुन्हा एकदा ओरपी चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी समोर आहे. कव्हर ड्राय करण्याचा प्रयत्न केला होता, कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न, आणि इथे थोडा बॅट थ्रो पाहायला गेला. जिथे फेकत होते फेकला नाहीये. 2 धावा आपण पाहतो पुन्हा एकदा घेण्यात आल्या. धावसंख्या 20. शेवटचा चेंडू. इथे पाहतोय पुन्हा एकदा ओरपी चेंडू. त्याच दिशेने लगावलेले 3 चेंडू पाहिले गेले आणि त्याच दिशेने घेतलेले आहे. दुसरी धाव पुन्हा एकदा कंप्लीट होणार का? 2 धावा आपण पाहतोय. 22 धावा स्कोर कार्ड वरती. 23 धावांचं लक्ष असेल. बघा मागच्या सामन्यामध्ये 23 धावांचं लक्ष सहजरित्या पार केलं होतं खानदेश संघाने. 3 ओव्हर होते आणि इथे आपण पाहतोय 12 चेंडू आणि पाहतोय 23 धावांची गरज आहे.
दादा बाकरीच्या पाड्याचे आहेत दादा, असं नका करू, तुमचीच आहेत. परत दुसऱ्यांच्या वरती नको यायला. हां चला फलंदाज आपण पाहतो. ऋतिक आणि नितेश भोईर तयार झालेत. चला नवनाथ दादा आपण या ठिकाणी. तर जाऊया आपण मैदानावरती. आपण पाहतो पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल आली. येणारे 10 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. आदर्श तयार आहे गोलंदाजी मार्कवरती. इथे ओरपी चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. इथे पाहतो आपण वाईट चेंडू आपण पाहतोय. प्लस एक्स्ट्रा एक अशा 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय. 4 आकड्यावरती 3 चेंडू आत्तापर्यंत झालेत. 9 चेंडू आणि 19 धावेची गरज.
इथे सुरेख फटका ऋतिक कोलंबेच्या बॅट म्हणून निघतो आसमानी दणका. चेंडू पाठवला सीमारेषे पलीकडे. रन्स मिल 3-6. इथे आला षटकार. आठ चेंडू आणि 13 धावांची गरज. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. अत्र जाऊ शेवटला आपण पाहता रात्रभर दिले तर आपण यांनाही 200 रुपये देऊन टाकूया. या ऐवजेल घेतले या आपण 200 रुपयाचा पारितोषिक घेऊन जा. इथे पाहतोय चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा फटका. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. थँक्यू. बघा प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. जरूर बघा नवनाथजी बागडे साहेब आपण पाहतो ना ही पहिली स्पर्धा शेवटपर्यंत तुमचं बक्षीस राहिलं आहे. खऱ्या अर्थाने या प्रेक्षकांच्या पण लक्षात राहील त्याच्याही लक्षात राहील. आयवा झेल पकडले कॅमेऱ्यामध्ये तो चित्र आहे काढून ठेवील आणि या स्पर्धेची नेहमीच आठवण ठेवील कारण आयवा झेल पकडला त्याने या ठिकाणी. स्टेजवरती कधी येणार ना. आता सरपंच साहेब गेले दादा पण जयेश डायरे आहेत. हा जयेश डायरे आहेत ते 5,000 देतील काही टेन्शन नाही. 6 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. इथे चांगला चेंडू. आता एक एक डॉट चेंडू खूप महत्वाचा ठरेल सोमजा 11 गुंडगे संघासाठी. आणि एक एक डॉट चेंडू आपण पाहतो कुठेतरी बॅकफूट होती ढकले चांदे संघासाठी. 5 चेंडू आणि विजयासाठी 7 धावाची गरज. आता आपण आतिश कोलंबेनी टोपी काढली. आता एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावेची गरज. 4 चेंडू आणि 5 धावा. सौरभ काय 4 चेंडू आणि 5 धावा. सौरभ आहे ना. हा 4 चेंडू आणि 5 धावा. तर जाऊया आपण पाहतोय मैदानावरती 3 चेंडू आणि 3 धावा आपण पाहतोय आत्तापर्यंत झालेत. अजूनही 4 धावांची गरज आहे. इथे आपण पाहतोय डॉट चेंडू येतोय का आणि जरूर फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आता उर्वरित 2 चेंडू आणि 4 धावेची गरज. 2 चेंडू आणि 4 धावा.
2 चेंडू आणि 4 धावा. वैभव थेर आपण पाहतो नॉन स्ट्राईकला, असं स्ट्राईकला आपण पाहतो नितेश भोईर बायकर मॅन आपण पाहतो स्ट्राईकला आहे. दोन धावा आपण या ठिकाणी पाहतो. ते येणारा एक चेंडू आणि विजयासाठी 2 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. मॅच कशी फायनल पाहिजे मित्रांनो. जय डारे सर, जी फायनलला मॅच पाहिजे ती मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. कोणी संघ जिंकून दे. जिंकलाय सध्या तरी शिवशाही ग्रुप, ज्यांच्या माध्यमातून सक्सेसफुल झालाय सरपंच चषक 2025. एक चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. 1 चेंडू आणि 2 धावा पाहिजेत. नितेश आपण पाहतो स्ट्राईकला. बाबू आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. त्या पाहतोय एक धाव या ठिकाणी घेतली जाते. दुसरी धाव प्रयत्न आणि इथे फलंदाज धावबाद. स्कोर लेवल आणि फायनल जिंकले या ठिकाणी आपण पाहतोय. दादा बेल्स घ्या, बेल्स घ्या, बेल्स सर, बेल्स घ्या. थँक्यू जी मास्टर. आपण पाहतोय गुणगे संघ फक्त 3 गुणगे संघ फक्त 3 स्टंप घ्या. गुणगे संघ 3 स्टंप घ्या. 3 स्टंप इकडे द्या. गुणगे संघ 3 स्टंप घ्या. 3 स्टंप इकडे द्या. जितू जितू हा बरोबर द्या.